तर क्वेश्चन 3B हा असतो अप्रिशिएशन ऑफ द पोएम. आता पहा, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अन अप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. आता जे पॉइंट्स दिलेले आहेत खाली है ना, त्या पॉइंट्सचा वापर करून आपण अप्रिशिएशन लिहायचं. आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पोएम दिलेले असते, त्याचबरोबर पोएट किंवा पोएटेस जे कोण आहेत त्यांचंही नाव तिथं दिलेलं असतं क्वेश्चन पेपर मध्ये. तर पॉइंट्स कोणते आहेत? टायटल लिहायचंय सुरुवातीला, त्यानंतर नेम ऑफ द पोएट लिहायचंय, राईम स्कीम कोणती आहे ती लिहायची, त्यानंतर फिगर ऑफ स्पीच लिहायचंय कोणते एक, आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया. थीम किंवा सेंट्रल आयडियाचा अर्थ असतं एकंदर त्या पोएम मध्ये नेमकं काय आहे हे थोडक्यात सांगणं, याला थीम किंवा सेंट्रल आयडिया असं म्हटलं जातं. द टायटल ऑफ द पोएम इज, आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये लिहायचं द ट्विन्स. यासाठी तुम्हाला अर्धा मार्क असतो. नेम ऑफ द पोएट, तर इथं समोर लिहायचं नेम ऑफ द पोएट इज. इथं तुम्हाला दिलेलं आहे हेनरी सॅम्ब्रुक लेई, तर इथं लिहून काढताल तुम्ही हेनरी सॅम्ब्रुक लेई. त्यानंतर राईम स्कीम काय आहे, राईम स्कीम कशी फाइंड आउट करायची ते लक्षात घ्या. तर पहा, लिम याला आपण ए दिलं, लिम आणि ब्रदर यमक जुळत आहेत का? नाही, तर याला बी लिहिलं आपण. बरं, लिम आणि एम नंतर बी आलं की बी सायलेंट असतो, तर लिम आणि हिम यमक जुळत आहेत का? तर निश्चित जुळत आहेत. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा काय येईल, जे यासाठी लिहिलेलं ए ते इथंही लिहिताल. त्यानंतर ब्रदर आणि अनादर हे यमक जुळत आहेत का? तर जुळत आहेत. मग बी साठी काय लिहिलंय? बी. आपलं ब्रदर साठी काय लिहिलंय? बी, ते इथं लिहिताल. त्याचबरोबर त्याचं यमक जुळल ट्विन सोबत, पिच विच सोबत. तर मग आता वर जे यमक जुळलेले आहेत त्याच्याशी किथ अँड किनचं यमक जुळतंय का? नाहीये, तर मग बी नंतर काय येतं? सी. मग किन आणि पिचचं यमक जुळतंय का? नाही जुळत आहे, मग इथं काय लिहिताल तुम्ही? डी. आणि किन आणि ट्विनचं यमक जुळतंय का? जुळतंय, तर किन साठी काय लिहिलंय? सी, तर ट्विन साठी काय लिहिताल? सी. पिच आणि विचचं यमक जुळतंय का? जुळतंय, तर पिच साठी काय लिहिलंय? डी, इथे काय लिहिताल? डी. मग याचं राईम स्कीम काय तयार होते? ए बी ए बी सी डी सी डी, या पद्धतीची राईम स्कीम तयार होते. मग तुम्ही इथं लिहिताल द राईम स्कीम ऑफ द पोएम इज, सिंगल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये लिहिताल ए बी सी डी सी डी. पा, टायटल अर्धा मार्क आहे, नेम ऑफ द पोएट अर्धा मार्क आहे, आणि राईम स्कीम 1 मार्क आहे. हे तुम्ही सुरुवातीलाच लिहून काढू शकता एकंदर पोएम मध्ये काय आहे ते चेक करून. आणि नंतर तुम्हाला इकडे विचारलंय फिगर ऑफ स्पीच. तर या पोएम मध्ये पहा काय केलेलं आहे. आता इथं जर आपण पाहितलं फॉर्म आणि फीचर वेगवेगळे शब्द आहेत. एका लाईन मध्ये वेगवेगळे 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर शब्द असतील वेगवेगळे, आणि पहिल्या अक्षराचा साऊंड जर सारखाच येत असेल तर त्यावेळेस तो अलिट्रेशन असतो. जसं इथं फॉर्मचं फ साऊंड आहे, फीचरचं फ साऊंड आहे, फेसचं फ साऊंड आहे, आणि आपल्याला कोणताही एक फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे, बरोबर आहे. तर इथं आहे अलिट्रेशन. याला काय म्हटलं जातं? जर पहिल्या अक्षराचा साऊंड सारखा येत असेल तर त्याला म्हटलं जातं अलिट्रेशन. तर इथं हा एक अलंकार होईल. आणि इथं काय केलेलं आहे पहा, ही जर एकंदर पोएम पाहितली आपण तर खूप अतिशयोक्ती आहे याच्यामध्ये.
म्हणजे दोन जे जुळे आहेत, आयडेंटिकल ट्विन्स आहेत, त्यामुळं काय काय करामती होत आहेत, कोणते प्रॉब्लेम्स येत आहेत, हे या पोयम मध्ये आहे. आणि मग अतिशोक्ती आहे तर साहजिकच काय आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांनी अतिशोक्ती अलंकार केलेला आहे. मग त्यासाठी हायपरबली एक अलंकार आहे, तुम्ही दोन्ही पैकी एक लिहा किंवा दोन्ही लिहा, नो प्रॉब्लेम. हायपरबली अतिशोक्ती अलंकार एक आहे, हे 1 मार्कला आहे. तर 3 मार्कचं आपलं कंप्लीट होतंय पोएम रीड करण्याच्या अगोदर. आता पोएम रीड का करायची, तर आपल्याला लिहायची असते थीम, सेंट्रल आयडिया. थीम किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे काय, तर एकंदर पोएम मध्ये काय आहे हे 2-3 सेंटेन्सेस मध्ये सांगणं, याला थीम किंवा सेंट्रल आयडिया असं म्हटलं जातं. पहा पोएम काय आहे, इन फॉर्म अँड फीचर म्हणजे दिसण्यामध्ये, फेस अँड लिम चेहरा आणि अवयव, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, मी लहानाचा मोठा झालो पण एकदम भावासारखा होतो. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम, पहा टेकिंगचा अर्थ येतं मिस्टेकिंग. काय करायचे, फोक्स म्हणजे लोक, माझ्या भावाला मला समजायचे, मला माझा भाव समजायचे. इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन, किथ अँड किन येतं रिलेटिव्ह, नातेवाईक. त्यामुळे आणि पझल होणे म्हणजे काय, गोंधळून जाणे, त्यामुळे सर्व नातेवाईक काय व्हायचे, गोंधळून जायचे. इट रिच अ फिअरफुल पिच, पिच म्हणजे येते परिसीमा, हे एका मर्यादेच्या बाहेर गेलं, म्हणजे एका टोकापर्यंत हे असंच पुढं चालू राहिलं आणि ते सगळं भीतीदायक, फिअरफुल झालं. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, एट नॉट अ सोल न्यू विच. पहा आता हे जन्मले परंतु नेमकं कोण कोणतं आहे हे सांगणं मुश्किल होतं. वन डे टू मेक द मॅटर वर्स, एक दिवशी तर खूपच बेकार परिस्थिती निर्माण झाली. बिफोर आवर नेम्स वर फिक्स्ड म्हणजे यांचं नामकरण होणार होतं. ॲज वी वर बिंग वॉश्ड बाय नर्स, है ना, नर्सनं एकाला आंघोळ घातली म्हणजे कवीला. वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड म्हणजे आम्ही तर एकदम सारखेच झालो. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री, आता पहा फेट्स डिक्री म्हणजे नशिबाचा निवाडा किंवा दैवाचा निवाडा असं त्याला म्हणता येईल. डिक्री म्हणजे निवाडा. ऑर रादर नर्स विम, आता इथं विम म्हणजे काय की नर्सला जी लहर आली होती है ना. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी, ख्रिश्चनचा अर्थ ख्रिश्चन लोकांमध्ये नाव देणं. माझा भाऊ जो जॉन होता त्याला माझं नाव दिलं. अँड आय गॉट ख्रिश्चन हिम, आणि माझं त्याला नाव दिलं आणि त्याचं मला नाव दिलं. दिस फॅटल लाईकनेस, फॅटल म्हणजे धोकादायक, लाईकनेस म्हणजे सारखेपणा. इवन डॉग्ड, डॉग्ड म्हणजे पिछा न सोडणे है ना. तर हा जो सारखेपणा आहे यांनी आमचा पिछा सोडला नाही. माय फूट स्टेप्स वेन ॲट स्कूल अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड, फ्लॉगचा अर्थ आहे मारणे वगैरे. तर शाळेमध्ये काय व्हायचं, एकाच्या जागी दुसऱ्याला मारलं जायचं. फॉर जॉन टर्न आउट अ फुल म्हणजे एखादी मिस्टेक केली, फुल इथं चूक या अर्थानं, मूर्खपणा या अर्थानं. जॉननं काय चूक केली की कवीला मार बसायचा. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली, आणि हा प्रश्न मी उठवला जरी, विचारलं जरी तरी निरर्थक होतं. टू एव्हरीवन आय न्यू, प्रत्येक जणासाठी हे मला माहित आहे. व्हॉट वुड यू डू इफ यू वर मी, माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं. टू प्रूव्ह दॅट यू वर यू, की तुम्ही मी आहात. आवर क्लोज रिझेम्बलन्स, रिझेम्बलन्स म्हणजे दिसणे है ना. टर्न द टाईड, टर्न द टाईड म्हणजे सगळी सिच्युएशन बदलून टाकणे. आमचा जो सारखेपणा होता त्यांनी सर्व परिस्थितीच बदलून टाकली. ऑफ माय डॉमेस्टिक लाईफ, माझं जे घरगुती जीवन आहे त्याच्यामध्ये. फॉर समहाव माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ, पहा माझं जिच्यासोबत लग्न जुळलं होतं, ब्राईड म्हणजे नवरी है ना, ती भावाची बायको होऊन बसली. इनफॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम, असंच कित्येक वर्ष चालू राहिलं. absurd मिस्टेक्स वेंट ऑन, अशा विचित्र चुका होत गेल्या. अँड वेन आय डाईड, आणि जेव्हा माझा मृत्यू झाला, द नेबर्स केम, माझे शेजारी आले. अँड बरीड ब्रदर जॉन, आणि माझा भाऊ जो आहे त्यालाच पुरून गेले, त्याचाच अंत्यसंस्कार करून गेले. तर हा अतिशयोक्ती इथं अलंकार आपल्याला पाहायला मिळतो.
ही एकंदर पोयम जर वाचली तर आपल्या लक्षात येतं की या पोयम मध्ये काय सांगितलेलं आहे. तर एकंदर यामध्ये आयडेंटिकल ट्विन्स जे आहेत है ना, एकसारखे दिसणारे, यांना कोणते प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात हे एक सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे जे प्रॉब्लेम्स आहेत, जसं की कवीचं जिच्यासोबत लग्न होणार आहे ती भावाची बायको होऊन बसते, कवी मरतोय, भावालाच नेऊन पुरलं जातंय, तर इथं एक्झॅजरेट केलं जाते, म्हणजेच अतिशयोक्ती केलेली जाते एकंदर ज्या आयडियाज यामध्ये मांडलेल्या आहेत त्यामध्ये कवीकडून. हेच तुम्हाला थीम किंवा सेंट्रल आयडियामध्ये सांगायचं आहे. तर पहा एकदा, तर सुरुवातीला लिहायचं असतं टायटल. तर द टायटल ऑफ द पोएम इज द ट्विन्स. नेम ऑफ द पोएट इज हेनरी सॅम्ब्रुक लेई. राईम स्कीम ती आहे ABCD या पद्धतीची. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच आहेत, अलिट्रेशन कोणतंही एक लिहू शकता, आणि हायपरबली. आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे पोयमची, तर पहा या ठिकाणी लिहितो मी, तुम्ही लिहू शकता द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम. The central idea of the poem is problems of identical twins in day to day life. तर यामध्ये काय सांगितले, सेंट्रल आयडिया किंवा थीम काय आहे, तर द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज प्रॉब्लेम्स ऑफ आयडेंटिकल ट्विन्स इन डे टू डे लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये आयडेंटिकल ट्विन्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सांगितलेत. आणखी आपण काय सांगू शकतो, ऑल द प्रॉब्लेम्स ऑफ आयडेंटिकल म्हणजे एकसारखे दिसणारे, आयडेंटिकल ट्विन्स. ऑल द प्रॉब्लेम्स ऑफ आयडेंटिकल ट्विन्स आर सो एक्झॅजरेटेड, म्हणजे अतिशयोक्ती केलेली आहे, दॅट दे क्रिएट ह्युमर्स, म्हणजे त्यामधून विनोद तयार होत आहेत. तर काय सेंट्रल आयडिया किंवा थीम, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज प्रॉब्लेम्स ऑफ आयडेंटिकल ट्विन्स इन डे टू डे लाईफ. त्याचबरोबर ऑल द प्रॉब्लेम्स ऑफ आयडेंटिकल ट्विन्स आर सो एक्झॅजरेटेड दॅट दे क्रिएट ह्युमर, ज्यामधून जोक तयार होत आहेत, विनोद होतोय. या पद्धतीनं आपल्याला 2 ते 3 लाईन मध्ये, तर 4-5 लाईन मध्ये तुम्ही लिहू शकताय थीम किंवा सेंट्रल आयडिया. याच्यामध्ये एकंदर पोएम मध्ये काय आहे हे थोडक्यात लिहायचं असतं. तर या पद्धतीनं तुम्ही या क्वेश्चनचे आन्सर लिहू शकताय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणताही क्वेश्चन असेल तर कॉमेंट करू शकताय, त्याचं मी व्यवस्थितरित्या एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.